उंच झेप घेऊन अवतरली तुमच्या नगरी सुंदर सुरेल ही डायरी, कला डायरी, कला डायरी, कला डायरी. नमस्कार. कला डायरीच्या आजच्या कार्यक्रमात सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ईश्वर प्राप्तीसारखीच संगीत साधना ही एक तपस्या आहे. आपल्या आयुष्यामध्ये काही आपल्याला साध्य करायचं असेल तर साधनेला पर्याय नाही आणि उत्तम साधनेसाठी उत्तम गुरुची गरज असते हेही आपण जाणतो. म्हणूनच आपण म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आजच्या कला डायरीची सुरुवात आपण करतोय घाटकोपर येथील संगीत विद्यालयाच्या संचालिका मालती मधुकर कोल्हटकर यांनी सादर केलेल्या राग जौगने. साजन मोरे घर आये आये, साजन मोरे घर आये आये, साजन मोरे घर आये आये. आये आत्मन बाये, आये आत्मन बाये, साजन मोरे घर आये आये, साजन मोरे घर. मंगल गाओ चौक पुराओ, मंगल गाओ चौक पुराओ, मंगल गाओ चौक पुराओ. प्रेम पिया हम पाए, प्रेम पिया हम पाए, साजन मोरे घर आए आए, साजन मोरे घर साजन मोरे घर साजन मोरे घर आए, साजन मोरे घर आए. मंगल गाओ चौक पुराओ, मंगल मंगल गाओ चौक पुराओ, मंगल गाओ चौक पुराओ. प्रेम पिया हम पाए, प्रेम पिया हम पाए, साजन मोरे घर आए आए, साजन मोरे घर आए मोरे घर आए मोरे घर आए. भारतातील सर्वच नृत्यशैली या धार्मिक अनुष्ठानावर निर्माण झालेल्या आहेत. राम आणि कृष्ण ही त्यांचे आराध्य दैवत, तर भक्ती हाच त्यांचा भावरस. भारतातील नृत्य परंपरेविषयी आपल्याला आज सांगतायत सुप्रसिद्ध नृत्यांगना मनीषाजी. संगीत म्हणजे अर्थातच नृत्य, वादन आणि गायन. त्या बाबतीत आता मी फक्त नृत्याबद्दल बोलते. भारतामध्ये 7 प्रकारची शास्त्रीय नृत्य आहेत. जसं भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, कथकली, ओडिसी, मणिपुरी आणि कथ्थक. त्यापैकी मी स्वतः कथ्थक कलाकार आहे आणि कथ्थकची विद्यार्थिनी आहे. या शैलीबद्दल जर बोललं तर एकेकाळी कृष्णलीलांची वर्णनं जेव्हा लोकांपुढे केली जात असत तेव्हा हे जे कथाकार असत ते आपलं वर्णन अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी एक स्वतःची विशिष्ट नृत्यशैली वापरत असत. या कथाकारांना कथक असं म्हणत असत आणि ह्यांनी जी शैली विकसित केली ती म्हणजे आजचं कथ्थक. ही नृत्यशैली प्रामुख्यानं ज्याच्यात भक्तिरस आढळत असे आणि काळाच्या ओघामध्ये भक्तिरस कमी होऊन ज्याच्यात शृंगार रसाचं प्राबल्य वाढलं. परंतु अनेक बदल काळाच्या ओघात जे बदल होत गेले ते पचवत ही शैली अधिकाधिक समृद्ध होत गेली आणि
अनेक गुरुजनांनी, विद्वानांनी ही शैली जागतिक पातळीवर पोचवण्याचं काम अतिशय समर्थपणे केलं. उदाहरणच द्यायचं तर स्वर्गीय पंडित गोपीकृष्ण, पंडिता रोहिणी भाटे आणि आजही पंडित बिरजू महाराज हे कार्य अतिशय समर्थपणे करतायत. आज जर आपण बघितलं तर अनेक वाहिन्यांवर रियालिटी शोज आपल्याला सादर होताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची नृत्य सादर केली जातात. अनेक नृत्यशैली पाश्चात्य, भारतीय ह्याच्यामध्ये वापरल्या जातात. पण तरीही असं लक्षात येतं की कुठेतरी या सर्व रियालिटी शोजमध्ये, नृत्यामध्ये कधीकधी थोडा सवंगपणा आढळतो. ह्याचं कारण काय? तर ह्याचं कारण हेच आहे की आपली अभिजात अशी नृत्यशैली, शास्त्रीय नृत्यशैली ही सर्वसामान्यांपर्यंत तितक्या ताकदीने पोचलेलीच नाही आहे. आणि त्यामुळे हा जो सवंगपणा, कधी थोडासा अश्लीलपणा हा येतो, त्याचं हे मूळ कारण आहे. अर्थात बाकीच्या नृत्यशैली वाईट नाही आहेत. ह्या सर्व शैलींबद्दल अतिशय आदर मनात बाळगून हे आपण म्हणू शकतो की जर आपण शास्त्रीय नृत्यशैली कोणतीही आत्मसात केली तर त्यामुळे इतर शैली देखील अतिशय ताकदीने आपण सादर करू शकतो. आणि केवळ इतर गुरुजनांकडे बोट दाखवून आपण थांबू शकत नाही. हे कार्य जे आहे ते आपल्या सर्वांचं, म्हणजे अगदी मी स्वतः आणि माझ्या पिढीतले इतर अनेक कलाकार, अनेक नृत्य शिक्षक हे कार्य पार पाडू शकतात. अनेक मुलं, अनेक नवीन विद्यार्थी ह्याच्यातनं तयार करू शकतात आणि त्यांना हा दृष्टिकोन देऊ शकतात की नृत्य हे तुमचं साधन नाही आहे, तर हे एक साध्य आहे. त्याच्याकडे साध्य ह्या दृष्टीने बघा. त्यासाठी साधना करणं आवश्यक आहे. केवळ 4 दिवस तयारी केली आणि 5व्या दिवशी स्टेजवर तो प्रयोग नृत्याचा केला असं तर शक्य होत नाही. त्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष रियाज करावा लागतो आणि ही मानसिकता मुळातनं बदलण्याची अतिशय आवश्यक आहे. आणि हा जगन्नाथाचा रथ आहे. हा प्रत्येकाने आपल्या ताकदीने ओढला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या खारीचा वाटा ह्याच्यामध्ये पेलला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच आपल्या संगीताची, नृत्याची, वादनाची अभिजातता आणि शुद्धता टिकू शकेल असं माझं मत. प्रत्येक व्यक्ती ही संगीताशी कुठल्या ना कुठल्या नात्याने बांधलेली असतेच, पण यासाठी कलाकारच व्हायला पाहिजे असं मात्र नाही. पण या संगीताचा आनंद मात्र आपण घेऊ शकतो. चला तर पंडित गिरिराज यांच्या सतार वादनाचा आता आपण आनंद घेणार आहोत. ते सादर करतायत राग पुरिया धनाश्री.
आत्मसमर्पण म्हणजे काय, तर नाद ब्रह्मात लीन होऊन प्रार्थना करण्याची शक्ती आणि हेच असतं जीवनाचं सुरेल संगीत, असं रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं आहे. याच एका सुरेल वळणावर विश्वविख्यात सारंगी वादक पद्मविभूषण राम नारायण हे काय म्हणतात पाहूया. हमारे भारतीय वाद्यों में से ये धनुरी वाद्य बहुत प्राचीन हैं. एकतारे के बाद गाने के लिए बहुत उपयुक्त इंस्ट्रूमेंट वाद्य सारंगी ही था. नारद मुनि तो एकतारे से गाते थे. बाकी जैसे वैदिक गान या किसी किस्म का गाना वो सारंगी के माध्यम से और सारंगी की हेल्प से, जैसे कि एकतारा था, बाद में वही रोल सारंगी में आ गया. रावण के ज़माने से भी इस वाद्य का मान्यता है और इसी का एक नाम रावण हत्था भी है. भगवान श्री कृष्ण के टाइम पे भी रास में वल्लभाचार्य जी ने कहा कि प्रमुख वाद्य सारंगी ही होता था भगवान श्री कृष्ण के रास में, और उन्होंने सारंगी का नाम लेते हुए यह भी कहा था कि प्रिय वाद्य सारंगी नमः. तो ये उस जमाने की बात है और हमारे भारत में यही इसका जन्म हुआ और यही इसका स्वरूप हमेशा से रहा. लेकिन इस पे ज़्यादा काम नहीं हुआ, ये लुप्त सा हो गया. इसके बाद तो कुछ और इंस्ट्रूमेंट आ गए, जैसे कि कुछ मंदिरों में कीर्तन के साथ वीणा, पखावज, इनका इस्तेमाल भी आ गया. फिर तानपुरा आ गया. तो सारंगी की जो जगह थी वो आस्ते आस्ते नीरस होती चली गई. हमेशा सारंगी बजाने वाले या तो बैकग्राउंड में रहते थे, मतलब एकदम जो गाने वाला गाए उतना ही बजाना, उससे ज़्यादा नहीं. और जो अच्छे सारंगी वादक थे, सारंगी की भाषा है वोकल संगीत, कंठ संगीत. तो बहुत से सारंगी प्लेयरों ने तो गाना शुरू कर दिया, जो बहुत नामचीन हमारे गवैये हुए हैं. कुछ लोगों ने इग्नोर कर दिया और ये एक ऐसी जगह चला गया कि जहाँ कोई चांस था ही नहीं इसके इम्प्रूवमेंट का. पिछले 50-60 साल से मैंने ये फैसला किया कि मैं तो उसको ज़िंदा करके ही छोड़ूंगा, और मैंने जो भी कुछ उसके लिए सेक्रीफाइस करना था वो सब किया. यूरोप में जाके जब मैं ये धनुर्वाद्य के जो बहुत बड़े कलाकार थे उनसे मिला, इस वाद्य पे काम किया है. बाख एक कंपोज़र थे और जितने बड़े बड़े वायलिन प्लेयर, चेलो प्लेयर, उन्होंने सब बाख की कंपोजिशन बजाई और इस पे बहुत प्रिसाइज जैसा काम होना चाहिए वो हुआ. उन लोगों से मैं जाके मिला, उसमें से पब्लो काजल्स, रेस्ट्रोप्रोविज, हाइफिज, डेविड आइस्ट्रो, यहूदी म्यूनियन, ये सब मेरे बड़े परम मित्र हैं. इन्होंने इस वाद्य को पहचान के मुझे अपने आप से मिलवाया, मुझे मेरे से मिलवाया और इस वाद्य की प्रशंसा और इसकी पहचान बताई उन्होंने. अब ये है कि पहले जो प्रचलित था अब ये प्रचलित हो रहा है, क्योंकि कुछ इसमें सिस्टम मैंने बनाए हैं. जैसे कि हमारे यहाँ 2 गज होते हैं, उल्टा और सीधा. तो सीधे गज का मतलब है जो ये सीधा है, ये उल्टा जिसको अंग्रेजी में अप एंड डाउन वो कहते हैं. मैंने उसका कुछ सिस्टम बनाया. आजकल मैं कुछ लोगों को सिखा रहा हूँ, वो भी बहुत प्रोग्रेस कर रहे हैं. तो इस तरह से सारंगी की ये हिस्ट्री है छोटी सी, वो मैंने बताई है. आणि आता तुमचा प्रश्न, ध्वनिमुद्रण क्षेत्रामध्ये अल्ट्रासोनिक साऊंड ही सिस्टम कुठल्या संगीतकाराने आणली आणि तो पहिला चित्रपट कुठला हे तुम्ही सांगा.
तोपर्यंत गणपती कोल्हटकर यांच्या तबला वादनाचा आनंद आपण घेऊया. मगाच्या प्रश्नाचं उत्तर. ध्वनिमुद्रण क्षेत्रामध्ये अल्ट्रासोनिक साऊंड ही सिस्टम अंमलात आणणारा पहिला संगीतकार आहे उत्तम सिंग यांनी, आणि तो चित्रपट होता दिल तो पागल है. चला तर कला डायरीची सांगता आपण करणार आहोत. विकास गारोळे यांच्या भक्ती संगीतात आपण न्हावून जाऊया. येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा, येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा. चाप बाण काय केले, चाप बाण काय केले, करकटेवरी ठेविले रे, करकटेवरी ठेविले. काबा धरला आबोला, काबा धरिला आबोला, दिसे वेश पालटला रे पालटला, येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा. काय झाली सीता सती, काय झाली सीता सती,
सीता सती येथे बहुत जन दिसती रामदासी सद्भाव जाणा रामदासी सद्भाव जाणा राम झाला पंढरी राणा येथे का देव उभा श्रीराम येथे का देव उभा श्रीराम. तेव्हा पुन्हा भेटतोय अशाच एका सुरेल प्रवासात. तोपर्यंत नमस्कार. धप मग प मग रे सा ग रे सा नि रे कला